Restart. Hello friends, welcome you all in Applied Science Chemistry lecture series. In previous lecture, we have started the process of softening of water. In that, we have discussed Joule method that is completed and started to discuss about soda lime method. What are the reaction part? That part we have covered in previous lecture. Means for removal of carbonate impurity which are present in the water, carbonate of calcium or magnesium. For removal of that carbonate impurity, we are adding lime. For removal of chloride and sulfate impurity of calcium, we are adding soda. And for removal of chloride and sulfate impurity of magnesium, we are adding lime plus soda both. And because of that addition of lime and soda, whatever the soluble impurity, we can say dissolved impurity, which are present in the water, that dissolved impurity is converted into undissolved form. Dissolved impurity कोणती? Which contribute to hardness. त्याच्यामुळे water काय असतो? Hardness असतो. That dissolved impurity is converted into undissolved form due to addition of lime and soda. That part we have covered in previous lecture. Whatever the lime soda method is carried out, that method is divided into two parts depending on the condition. That is hot soda lime method and cold soda lime method. हॉट म्हणजे काय? जी काही मेथड आपण कंडक्ट करणार आहे, ज्या मेथड मध्ये आपण तुमच्या वॉटर मध्ये जो काही हार्डनेस आहे तो हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण जे काही लाईम आणि सोडा ऍड करणार आहोत, लाईम आणि सोडाची ऍडिशन करताना त्या वॉटरचं टेम्परेचर किती आहे त्या टेम्परेचर वरनं सुद्धा रिएक्शन दोन टाइप पडत आहेत, हॉट सोडा लाईम मेथड अँड कोल्ड सोडा लाईम मेथड. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट कोल्ड सोडा लाईम मेथड. First, cold soda lime method. आता कोल्ड म्हणजे काय? जनरली ही जी काही मेथड आहे त्या मेथड मध्ये आपण वॉटर मधला जो हार्डनेस प्रेझेंट आहे म्हणजे जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्रेझेंट आहे डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, जे काही लाईम आणि सोडा ऍड करतोय that addition of lime and soda takes place at room temperature. That whole process of addition of lime and soda and converting that soluble impurity into insoluble form, that whole process is carried out at room temperature. ही प्रोसेस तुमची रूम टेम्परेचरला कंडक्ट होते. दॅट इज कॉल्ड ॲज कोल्ड सोडा लाईम मेथड. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही कोल्ड सोडा लाईम मेथड आहे त्या कोल्ड सोडा लाईम मेथड मध्ये जो काही आपली रिएक्शन कशी तुम्ही शिकलात, वॉटर मध्ये काय प्रेझेंट असतं, सोल्युबल फॉर्म मध्ये काय प्रेझेंट आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची इम्प्युरिटी प्रेझेंट आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची सॉल्ट प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे वॉटर कसं बनतंय, हार्ड वॉटर बनतंय. ते काय होतं, आपण आयदर सोडा और लाईम ऍड करून आपण काय करतोय, इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. वी कन्वर्ट देम इनटू इनसोल्युबल फॉर्म. आता ही जी काही इनसोल्युबल इम्प्युरिटी असते, जर आपण ती प्रोसेस नॉर्मल टेम्परेचरला कॅरी आउट केली म्हणजे रूम टेम्परेचरला कॅरी आउट केली, ज्याला आपण म्हणतो की कोल्ड सोडा लाईम मेथड. जी काय
इम्प्युरिटी किंवा जे काही प्रेसिपिटेट फॉर्म होतोय तो प्रेसिपिटेट क्विकली सेटल होत नाही. जी काही इम्प्युरिटी असते ती क्विकली सेटल होत नाही. मग आपली जी काही प्रोसेस कंप्लीट व्हायसाठी टाइम जास्त लागतो. ही जी काही इम्प्युरिटी फॉर्म झालेली इन्सोल्युबल फॉर्म मध्ये जी काही प्रेसिपिटेट मिळालाय तो प्रेसिपिटेट क्विकली सेटल व्हावा म्हणून आपण काही केमिकल ऍड करतो ज्याला आपण म्हणतोय कॉग्युलेंट्स. म्हणजे काय? these are the chemical which help to settle that insoluble PPT. जी काय तुमची इन्सोल्युबल पीपीटी आहे ती इन्सोल्युबल पीपीटी लवकर सेट व्हावी म्हणून आपण जे काही केमिकल ऍड करतोय दॅट इज कॉल्ड ॲज कॉग्युलेंट्स. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये वापरताय तुम्हाला माहिती आहे की ते कॉग्युलेंट म्हणून काम करते. आपल्या घरामध्ये आपण बघतो की जी पाण्यामध्ये जी काही घाण असते किंवा जी कोरडी इम्प्युरिटी असते ती रिमूव्ह करण्यासाठी आपण पाण्यामध्ये तुरटी फिरवतो ज्याला आपण म्हणतोय ॲलम आपण वॉटरमध्ये मिक्स करतो काही प्रमाणात. त्यामुळे काय होतं जी काही इम्प्युरिटी असेल ती क्विकली खाली सेटल होते. ॲलम इज नथिंग बट अ कॉग्युलेंट. ॲलम काय तुमचा कॉग्युलेंट म्हणून काम करतोय. कॉग्युलेंट मीन्स व्हॉट? इट इज अ सबस्टन्स or a chemical which when added help to settle the precipitate quickly. That is called as coagulants. म्हणजे coagulants. मग विद्यार्थी मित्रांनो आपण कोल्ड सोडा लाईम मेथड मध्ये काय काय यूज करतोय? वॉटर प्लस लाईम किंवा सोडा किंवा दोन्ही पण प्लस coagulants. Water plus lime plus soda plus coagulants are used to convert that soluble impurity into insoluble form. तुमची soluble impurity ला insoluble form मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण एकतर लाईम किंवा सोडा प्लस कॉग्युलेंट आपण यूज करतोय. ठीक आहे, व्हेरी सिंपल मेथड. आता हे जे काही तुमचे कॉग्युलेंट्स आहे ज्यावेळेस तुम्ही ते कॉग्युलेंट ऍड करतात व्हॉट इज द रोल ऑफ कॉग्युलेंट्स? हाऊ दे हेल्प टू सेटल द प्रेसिपिटेट क्विकली? बघा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं कुठलं? ॲलम. फॉर्म्युला बघा ॲल्युमिनियम सल्फेट. बरोबर. आता काय ॲल्युमिनियम सल्फेट आहे that will react with calcium bicarbonate that will form which is precipitate. जो आपल्याला बघा दिसतो की ज्याला आपण तो ॲलम वॉटरमध्ये मिक्स करतो एक बल्की पीपीटी अशा आपल्याकडे खाली जाऊन आली दिसते दॅट इज नथिंग बट ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्लस 3CaSO4 कॅल्शियम सल्फेट प्लस 6CO2 गॅस फॉर्ममध्ये तो काय होतो? रिमूव्ह होतो. ही रिॲक्शन होते ज्यावेळेस तुम्ही काय करताय ॲलम ऍड करताय त्याच्यामध्ये. दॅट इज नथिंग बट कॉग्युलेंट्स. समजते? याच्यावरती एकदा मध्ये प्रश्न विचारला होतो की कोल्ड सोडा लाईम मेथड मध्ये आणि हॉट सोडा लाईम मेथड मध्ये फरक काय? तर कोल्ड सोडा लाईम मेथड मध्ये आपण यूज करतोय लाईम किंवा सोडा किंवा दोन्ही पण प्लस कॉग्युलेंट आपण यूज करतोय जे की आपण हॉट सोडा लाईम मेथड मध्ये यूज करत नाही.
we will not use coagulant in hot soda lime method. ठीक आहे, आपण जर बघूया का यूज करत नाही. हा पार्ट तुम्हाला समजलाय. आता जी काही कोल्ड सोडा लाईम मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो, इट इज अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट, batch process. And second, continuous process. नाव सांगते, बॅच प्रोसेस आणि कंटिन्युअस प्रोसेस फरक काय असणार. बॅच एक बॅच आहे, पूर्णपणे आली ती कंप्लीट आली ती रिमूव्ह करणार पुन्हा नवीन बॅच आपण करणार. म्हणजे काय, या बॅच प्रोसेस मध्ये काय करतो आपण, वॉटर घेणार एका टँक मध्ये, ज्यात आपण लाईम किंवा सोडा किंवा दोन्ही पण आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ऍड करणार. वॉटर, कोणतं वॉटर, हार्ड वॉटर प्लस लाईम प्लस सोडा प्लस कॉग्युलेंट आणि एक विशिष्ट वेळेसाठी आपण थांबणार टिल द प्रोसेस इज कम्प्लीट. आणि प्रोसेस कम्प्लीट झाली तर खाली काय होईल तुमचा, पीपीटी जमा होईल, विच इज इन द फॉर्म ऑफ स्लज. तो स्लज आपण काय करणार आहे, फिल्ट्रेशन करून आपण रिमूव्ह करणार आहोत. एकदा प्रोसेस झाली, प्रेसिपिटेट जमा झाला तर ती पूर्णपणे आपण फिल्टर करून घेणार, टँक पूर्ण आपलं क्लीन करून घेणार, पुन्हा आपण नवीन प्रोसेस, पुन्हा परत सेकंड बॅच ज्याला आपण म्हणतोय, पुन्हा आपण वॉटर ऍड करणार, त्यात लाईम ऍड करणार, सोडा ऍड करणार, कॉग्युलेंट ऍड करणार, पुन्हा ती प्रोसेस कॅरी होणार. जी काय सोल्युबल इम्प्युरिटी, त्या सोल्युबल इम्प्युरिटी कन्वर्ट इनटू इनसोल्युबल फॉर्म, आणि ज्या ती इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, इट विल सेटल ऍट द बॉटम इन द फॉर्म ऑफ स्लज. स्केल आणि स्लज आपण शिकलोय प्रिव्हियस लेक्चरला. आणि मग तो आपण स्लज रिमूव्ह करणार, सॉफ्टवेअर वॉटर आपण जे वॉटर सॉफ्ट झालेले ते वॉटर आपण सेपरेट करणार, स्लज पण आपण सेपरेट करणार, टँक पूर्णपणे क्लीन करून पुन्हा आपण पुढची प्रोसेस करणार इन द फॉर्म ऑफ बॅचेस. बॅचच्या फॉर्म मध्ये आपण प्रोसेस कॅरी करतोय, म्हणून त्याला काय म्हणतात, बॅच प्रोसेस. सेकंड मध्ये कोणती, कंटिन्युअस प्रोसेस. कंटिन्युअस म्हणजे इथे का तुम्हाला दिसते, दॅट इज कंटिन्युअस प्रोसेस. बघा काय केलं आपण, आपलं एक डिव्हाइस आहे, इथे आपण केमिकल्स ऍड केले, म्हणजे काय, सोडा, लाईम प्लस कॉग्युलेंट इथं आपण ऍड केले. इथे काय तुमचा स्टर आहे. स्टर म्हणजे काय, जे काय तुम्ही वॉटर मध्ये केमिकल ऍड केले ते केमिकल प्रॉपरली मिक्स झाले पाहिजे, म्हणून आपण काय करतोय, इलेक्ट्रिकल स्टर आपण यूज करतोय. इथं आपली मोटर आहे, जे काय करते, रोटेट करते, ज्यामुळे तुमचा स्टर काय होतोय, रोटेट होतोय. आणि जे केमिकल तुम्ही ऍड केलेले, म्हणजे तुमचं लाईम असेल, सोडा असेल किंवा कॉग्युलेंट असेल, ते प्रॉपरली काय होतील, वॉटर मध्ये मिक्स होण्यासाठी आपण काय यूज केले, स्टरर इज यूज फॉर प्रॉपर मिक्सिंग. याचं काम काय, व्हॉट इज रोल, ओनली फॉर मिक्सिंग. काय, सोडा प्लस लाईम प्लस कॉग्युलेंट्स जे आपण ऍड केलेले त्यांना मिक्स करण्यासाठी आपण काय यूज केले, स्टर यूज केले. आता ज्यावेळेस आपण लाईम प्लस सोडा प्लस कॉग्युलेंट ऍड केलं तर काय होईल, जी काही वॉटर मध्ये डिझॉल्व फॉर्म मध्ये इम्प्युरिटी आहे, विच कॉन्ट्रीब्यूट टू हार्डनेस, म्हणजे काय, कॅल्शियम बायकार्बोनेट, कॅल्शियम क्लोराइड किंवा कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम, तसंच मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, जी काही इम्प्युरिटी प्रेझेंट आहे सोल्युबल फॉर्म मध्ये, विच कॉन्ट्रीब्यूट टू हार्डनेस, त्याच्यामुळे वॉटर कसं आहे, हार्ड वॉटर आहे, त्याला काय करतंय, कन्वर्ट करतंय कुठल्या फॉर्म मध्ये, इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतंय, प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये. आपण बघितली प्रिव्हियस टॉपिकला पण. आणि दॅट प्रेसिपिटेट इज सेटल इन द फॉर्म ऑफ स्लज. मग इथे बघा आपण या टँक मध्ये इथे आउटलेट आहे, हिअर देयर इज वन आउटलेट,
फॉर रिमूव्हल ऑफ स्लज. आउटलेट आहे फॉर रिमूव्हल ऑफ स्लज. स्लज रिमूव्ह करण्यासाठी एक आउटलेट आहे. आता स्लज काय होईल टाकून रिमूव्ह केलेलं आहे. आणि जे काय वॉटर तुमचं होतं, जे वॉटर काय आले सॉफ्ट वॉटर झाले, त्या सॉफ्ट वॉटर साठी पण आपल्याला काय केले इथे आउटलेट आहे. आउटलेट फॉर रिमूव्हल ऑफ फिल्टर सॉफ्टन वॉटर. ते वॉटर सॉफ्ट झालेले त्या वॉटरला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केले इथे आउटलेट आपले. आणि जे काही रॉ वॉटर असेल तिथं आपण इकडे पण पास करू शकतो. तिथं आपण वॉटर मिक्स करतोय, इकडे आपण केमिकल मिक्स करतोय आणि प्रोसेस संपल्यानंतर वॉटर आपलं रिमूव्ह करण्यासाठी आपण इथे आपला आउटलेट आहे. बघा इथं विद्यार्थी मित्रांनो 3 आउटलेट दिसतात तुम्हाला. पहिला इनलेट, सॉरी इथं काय आहे इनलेट फॉर केमिकल्स, जिथं आपण केमिकल ऍड करणार आहोत, म्हणजे तुमचं सोडा, लाईम आणि कॉक्युलेंट. तिथं आपण ऍड करणार आहे हा इनलेट आहे. यात आपण काय करणार आहे रॉ वॉटर आपण मिक्स करणार. म्हणजे एका साईडनी वॉटर, एका साईडनी केमिकल्स, बरोबर. इथे 2 आउटलेट आहे. एक फॉर स्लज, स्लज साठी एक आउटलेट आहे आणि इथे तुमच्या सॉफ्ट वॉटर साठी एक आउटलेट आहे. जी प्रोसेस संपली जे काय सॉफ्ट वॉटर तयार होईल ते वॉटर रिमूव्ह करण्यासाठी इथे एक तुमचा आउटलेट आहे. आणि कंटिन्युअसली तुमची प्रोसेस चालू असणार आहे, कारण इथनं तुम्ही केमिकल्स, इकडनं तुम्ही रॉ वॉटर कंटिन्युअसली ऍड करताय. द प्रोसेस इज कंटिन्युअस, नॉट इन बॅच. आणि इथे तुमची कंटिन्युअसली स्लज तुम्ही इथनं रिमूव्ह करताय. बिकॉज ऑफ दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे तुमची कोल्ड सोडालाईन मेथड जी आहे इट इज क्लासिफाइड टू 2 टाइप, बॅच ॲज वेल ॲज कंटिन्युअस. बॅच म्हणजे काय किंवा पर्टिक्युलर बॅच मध्ये केमिकल ऍड करायचं, वेट करायचं, प्रोसेस झाली पुन्हा टँक क्लीन करून घ्यायचं, स्लज रिमूव्ह करायचा, पुन्हा नवीन वॉटर, पुन्हा नवीन केमिकल्स, सोडा, लाईम, कॉम्प्युलेंट, आणि पुन्हा ती प्रोसेस कॅरी आउट करायची. दॅट इज बॅच प्रोसेस. कंटिन्युअस म्हणजे काय कंटिन्युअसली केमिकल ऍड होणार, कारण वॉटर येणार, स्टर होईल, सॉफ्ट वॉटर बाहेर पडेल, स्लज लोअर आउटलेट मधनं रिमूव्ह होईल. ही डायग्राम तुम्हाला दिसते त्या पद्धतीने. ही डायग्राम कोणती कंटिन्युअस प्रोसेसची. आता आपण बघितलं कोल्ड सोडा लाईम मेथड. आता आपण बघूयात हॉट सोडा लाईम मेथड. इन हॉट सोडा लाईम मेथड, same process means water plus lime plus soda is added. Only difference is that the process is carried out at high temperature. म्हणजे सांगा 80 डिग्री सेल्सिअस पासून आपण टेम्परेचर आपण वाढवतोय, 80 to 150 डिग्री पर्यंत आपण टेम्परेचर वाढवतोय. इन दिस प्रोसेस hard water is treated with lime or soda at a temperature of 80 to 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्याला प्रोसेस आपण कॅरी आउट करतोय इन टँक. म्हणजेच काय हाय टेम्परेचर आपण ती प्रोसेस कॅरी करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस आपण ती प्रोसेस हाय टेम्परेचरला कॅरी आउट करणार त्याचे फायदे काय. पहिली गोष्ट टेम्परेचर जास्त असल्यावर काय होईल तुम्ही शिकला आहे, विथ द इन्क्रीजिंग टेम्परेचर रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. जी काही तुमची लाईम किंवा सोडा आहे ज्याची रिएक्शन होणार आहे तुमच्या वॉटरमध्ये असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इम्प्युरिटी सोबत, ड्यू टू हाय टेम्परेचर मग काय होईल रिएक्शनचा रेट वाढणार आहे. म्हणजे तुमची जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी जो काही टाइम लागतोय तो टाइम काय होईल कमी होईल. दॅट टाइम गेट रिड्यूस लोअर और डिक्रीज. दॅट मीन्स प्रोसेस इज कंप्लीट फास्टर रेट. ती प्रोसेस तुमची फास्टली कंप्लीट होईल, रॅपिडली कंप्लीट होईल तुमची प्रोसेस कंप्लीट फास्ट when reaction is carried out at high temperature. आणि रिएक्शन फास्टर होईल, प्रेसिपिटेट पण लवकर सेट होतो. त्यामुळे या प्रोसेस मध्ये देर इज नो नीड टू ऍड अ कॉम्प्युलेंट्स. बघा परत समजून घ्या, कोल्ड सोडा लाईम मेथड मध्ये आपण वापरलं होतं कॉम्प्युलेंट, हॉट सोडा लाईम मेथड मध्ये आपण कॉम्प्युलेंट वापरलेलं नाही. ओनली लाईम और सोडा और बोथ ऍज पर रिक्वायरमेंट आपण यूज केले. आणि
हाय टेम्परेचरला असल्यामुळे या रिएक्शन मध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड फॉर्म होईल, दॅट कार्बन डायऑक्साईड इज इव्हॉल्व इन द फॉर्म ऑफ गॅस इन दॅट प्रोसेस. समजते? ड्यू टू ऑपरेटिंग हाय टेम्परेचरला कॅरी आउट केल्यामुळे या मेथडची जी काही कॅपॅसिटी आहे हार्डनेस रिमूव्ह करण्याची, compared to cold soda lime method, the capacity of removal of hardness is quite more compared to cold soda lime method. Cold soda lime method शी तुलना केली तर ह्या मेथड मध्ये जास्त प्रमाणात हार्डनेस तुमचा रिमूव्ह होईल आणि रिएक्शन सुद्धा तुमची लवकर कंप्लीट होईल. रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी प्रेसिपिटेट सेटल होण्यासाठी तुम्हाला कॉग्युलंट टाकण्याची गरज पडणार नाही. That is the advantage of this method. आता टेम्परेचर वाढायचं मी तुम्हाला एनर्जी असणार नाही. टेम्परेचर वाढवायचंय, एनर्जी वाढणार म्हणजे तुम्हाला हीट सप्लाय करावं लागेल, म्हणजे ऑटोमॅटिकली कम्पेअर टू कोल्ड सोडा लाईम मेथड या मेथडची कॉस्ट कशी असेल, जास्त होईल. आता तुम्हाला हिटिंग करावं लागणार आहे, तुम्हाला हिटरची गरज पडणार आहे, इलेक्ट्रिक सप्लायची गरज पडेल मे बी. तर आपण इलेक्ट्रिक हिटिंग केलं तर इलेक्ट्रिकल करंटची गरज पडणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमची कॉस्ट वाढणार आहे कम्पेअर टू कोल्ड सोडा लाईम मेथड. जसं तो सांगितलं की प्रत्येक मेथडचे काही ऍडव्हान्टेज काही डिसएडव्हान्टेज आहे. आता कोल्ड सोडा लाईम मेथडचा ऍडव्हान्टेज काय होतं, हिटिंगची गरज पडत नाही, नॉर्मल टेम्परेचर आपण रिएक्शन कॅरी आउट करतोय त्यामुळे कॉस्ट कमी असेल. परंतु रिएक्शन कंप्लीट व्हायला तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे. जो काही स्केल किंवा स्लज फॉर्मेशन झालेलं आहे, जे स्लज फॉर्मेशन झालेलं आहे, तो स्लज खाली सेटल होण्यासाठी तुम्हाला किती गरज पडणार आहे, कॉग्युलंटची गरज पडणार आहे. टू सेटल दॅट स्लज वी रिक्वायर कॉग्युलंट. तुम्हाला कॉग्युलंटची गरज पडणार आहे. याच्या उलट तुम्ही हार्ड सोडा लाईम मेथड वापरली तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे कॉग्युलंटची गरज पडणार नाही, रिएक्शन तुमची लवकर कंप्लीट होईल, म्हणजे टाइम रिक्वायर इज लेस, आणि जे काही हार्डनेस रिमूव्ह करत आहे जास्त प्रमाणात रिमूव्ह होईल. फक्त ड्रॉबॅक काय, तुम्हाला हिटिंग करावं लागेल, म्हणजे तुमची कॉस्ट कम्पेअर टू कोल्ड सोडा लाईम मेथड तुमची कॉस्ट ते जास्त लागणार. दोघांना परत सिमिलर टू cold soda lime method, hot soda lime method is again carried out in two methods, that is batch process आणि continuous process. आता batch process म्हणजे काय आणि continuous process काय हे तुम्हाला माहिती जे आपण शिकलोय. सेम in the form of batch or in continuous form. Hot soda lime method is again classified into two types, batch process or continuous process. बॅचच्या फॉर्म मध्ये किंवा कंटिन्युअस प्रोसेसच्या फॉर्म मध्ये सुद्धा आपण ती मेथड आपण कॅरी आउट करतो, बॅच प्रोसेस और कंटिन्युअस प्रोसेस, हॉट सोडा लाईम मेथड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना समजले असेल कोल्ड सोडा लाईम मेथड, हॉट सोडा लाईम मेथड आणि त्याचे टाईप. ठीक आहे, इथे आपली सोडा लाईम मेथड संपते. ठीक आहे, आता बघूयात आपण शेवटची मेथड ऑफ सॉफ्टनिंग ऑफ वॉटर. कुठली आहे, विच इज लास्ट मेथड, दॅट इज आयन एक्सचेंज मेथड. नाव सांगते काय होतंय, एक्सचेंज काय करतोय, ions. It is cation as well as anion. म्हणजे या मेथड मध्ये तुमचे कॅटायन्स कनेक्शन होत आहे आणि anions सुद्धा एक्सचेंज होत आहे. आता बघूयात आपण इन डिटेल हाऊ द प्रोसेस ऑफ आयन एक्सचेंज मेथड टेक्स प्लेस. काही केमिकल कंपाऊंड असतात, there are certain organic compound which possess properties like zeolite. म्हणजे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असे आहेत जे जिओलाइट सारखी प्रॉपर्टी दाखवतात. जिओलाइट सारखी प्रॉपर्टी म्हणजे कोणती प्रॉपर्टी, कॅपेबल ऑफ एक्सचेंजिंग द आयन्स. they are capable of exchanging ions. Which ions? Cations as well as
anions. कॅटायन सुद्धा एक्सचेंज करू शकतात आणि anion सुद्धा एक्सचेंज करू शकतात. दॅट इज आयन एक्सचेंज मेथड. There are some organic compounds. They are mostly called as resin. Resin त्याला म्हणतोय. Resin is a synthetic organic compound. Synthetic म्हणजे काय? आर्टिफिशियली बनवलेलं आपण मॅनमेड म्हणतो आपल्याला. सिंपल. Synthetic organic compound which is capable of exchanging the ions. ठीक आहे? म्हणजे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आयन एक्सचेंज करू शकतात आणि जे आर्टिफिशियली किंवा मॅनमेड आहे त्याला काय म्हणतो आपण? रेझिन. बघा, रेझिन इज अ सिंथेटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर कॅपेबल ऑफ एक्सचेंजिंग आयन्स. मग आता हे जे काही रेझिन आहे जे आयन एक्सचेंज करते ते कुठल्या टाईपचे? म्हणजे कुठल्या टाईपचं म्हणजे काय? दोन टाईप पडतात डिपेंडिंग ऑन व्हॉट इज एक्सचेंज. तो काय एक्सचेंज करतोय? कॅटायन की आयन? म्हणजे पॉझिटिव्ह आयन एक्सचेंज करतोय की निगेटिव्ह आयन एक्सचेंज करतोय? जर पॉझिटिव्ह आयन एक्सचेंज करत असेल म्हणजे जर तो कॅटायन एक्सचेंज करत असेल तर आपण काय म्हणतोय? कॅटायन एक्सचेंज रेझिन. When it exchange cation, it is called as cation exchange resin. When it exchange cation, it is called as cation exchange resin. ठीक आहे. ज्यावेळेस तो कॅटायन एक्सचेंज करतो त्यावेळेस कॅटायन एक्सचेंज रेझिन. आणि ज्यावेळेस तो एनायन म्हणजे काय? निगेटिव्ह आयन एक्सचेंज करतोय. When it exchange anion, that is called as anion exchange resin. कॅटायन म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सांगतोय, कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह आयन्स विच आर प्रेझेंट इन वॉटर. पॉझिटिव्ह आयन्स इन वॉटर. आणि एनायन म्हणजे काय? जे निगेटिव्ह आयन्स जे वॉटर मध्ये प्रेझेंट आहे त्यांना काय करतो? तो एक्सचेंज करतोय. म्हणून एनायन एक्सचेंजर. आणि जर पॉझिटिव्ह आयन्स एक्सचेंज करत असेल तर कॅटायन एक्सचेंज रेझिन. कॅटायन एक्सचेंज रेझिन अँड एनायन एक्सचेंज रेझिन दोन टाईपचे. बरोबर, दोन टाईप आहे कॅटायन अँड एनायन एक्सचेंज रेझिन. ठीक आहे. आता आपण इन डिटेल एक एक मेथड विषयी स्टडी करणार आहोत. कॅटायन एक्सचेंज रेझिन म्हणजे काय आणि एनायन एक्सचेंज रेझिन म्हणजे काय. त्याच्या पहिले डायग्राम बघा आपण अशा पद्धतीने आपण इथे दिसते. जर आपण बघितलं जिओलाइट मेथड सेम मेथड आहे. जिओलाइटचा जसा बेड असतो तसा आपला रेझिनचा पण इथे बेड असतो. बघा डायग्राम पहिले समजून घेऊ मग रिएक्शन पार्ट मला मी समजून सांगतो. दिस इज हार्ड वॉटर इनलेट. इथं आपण हार्ड वॉटर टाकते. यात काय असेल? कॅल्शियम. हार्ड वॉटर इनलेट यात काय असेल? कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स प्रेझेंट आहे. आपण इथं इन करतोय. इथे काय? एक टँक आहे. सपोज दिस इज टँक नंबर 1, दिस इज टँक नंबर 2. हा जो फर्स्ट टँक आहे तो काय करतोय? फक्त आणि फक्त कॅटायन एक्सचेंज करतोय. इट विल एक्सचेंज ओनली कॅटायन. फर्स्ट टँक काय करतोय? टँक नंबर 1 एक्सचेंज ओनली कॅटायन. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुमचं वॉटर तुम्ही इथं पास करणार बरोबर, ज्यावेळेस वॉटर इथनं या कॅटायन एक्सचेंजर बेड मध्ये जाईल. हा तुमचा पूर्णपणे कॅटायन एक्सचेंजर बेड आहे. ज्यावेळेस वॉटर तुमचं कॅटायन एक्सचेंजर बेड मध्ये जाईल इट विल एक्सचेंज कॅटायन्स. म्हणजे इथे जे तुम्हाला वॉटर मिळणार आहे दॅट वॉटर इज फ्री फ्रॉम कॅटायन्स. ते कसं होतं आपण ते बघणार आहोत. आणि मग ते वॉटर आपल्याला पुन्हा इथं पास करणार. मग जायचे सेकंड टँक मध्ये जिथे काय
anion exchanger bed. anion exchanger bed म्हणजे काय करतो तो? It will exchange only anion. anion exchanger bed which exchange only anion. तो फक्त anion exchange करतोय. म्हणजे काय? निगेटिव्ह आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हॉट वॉटर पास केलं, ज्यावेळेस पहिल्या टँक मध्ये गेलं, ओनली कॅटायन्स रिमूव्ह केले. ज्यावेळेस सेकंड टँक मध्ये गेलं, ओनली ऍनायन्स रिमूव्ह केले. आणि जे काय वॉटर मिळणार आहे त्यात फक्त आणि फक्त काय येईल मग? हायड्रोजन आणि OH मायनस फक्त प्रेझेंट असतील. म्हणजे काय मिळणार मला? वॉटर मिळणार आहे प्युअर फॉर्म मध्ये. आणि ते ऍसिड रिजनरेटर आहे. म्हणजे आफ्टर सम टाइम त्याची कॅपॅसिटी काय होईल? संपली, आपल्याला पुन्हा रिजनरेट करणार. कशाला? कॅटायन एक्सचेंजर बेडला. सिमिलरली काही वेळानंतर कॅपॅसिटी संपली, आपण काय करणार? पुन्हा रिजनरेट करणार आहे बाय युजिंग सम केमिकल. ते कुठले केमिकल आहे ते आपण बघणार आहोत इन डिटेल मध्ये. तर पूर्वी प्रोसेस समजली. काय केलं आपण? तुमचं हार्ड वॉटर पास केलं पहिल्या बेड मधनं, पहिल्या टँक मधनं. दिस इज टँक नंबर फर्स्ट विच एक्सचेंज कॅटायन पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे तुझे वॉटर पास होईल दॅट इज फ्री फ्रॉम कॅटायन्स. म्हणजे कॅल्शियम आयन्स, मॅग्नेशियम आयन्स रिमूव्ह होतील. मग जे वॉटर पुन्हा इकडे पास केलं सेकंड बेड मध्ये, सेकंड टँक मधनं, जे काय एक्सचेंज करणार आहे? ऍनायन्स. कोणते ऍनायन्स असतील? क्लोराईड, सल्फेट, बरोबर. नंतर बायकार्बोनेट. हे जे काही ऍनायन्स असतील ते ऍनायन्स काय करणार? ते रिमूव्ह करणार. पहिले कॅटायन्स गेले, नंतर ऍनायन्स रिमूव्ह झाले. कॅटायन्स अँड ऍनायन्स आर रिमूव्ह, दॅट वॉटर इज completely free from impurity of anion, that is Cl minus, SO2 minus, bicarbonate, and impurity of cation, that is calcium and magnesium. सगळे काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. ते कसं होणार आहे? वन बाय वन आपण एक एक प्रोसेस बघणार आहोत. म्हणजे या पहिल्या टँक मध्ये काय रिएक्शन करते, सेकंड टँक मध्ये काय रिएक्शन करते, याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत इन नेक्स्ट लेक्चर. ओके. पुढच्या लेक्चर आपण बघूया की कशा पद्धतीने कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि ऍनायन एक्सचेंज रेझिन मध्ये रिएक्शन होते आणि तुमची कॅटायन आणि ऍनायन्स रिमूव्ह होतात. दॅट पार्ट वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. आता बघ तुम्हाला ह्या डायग्राम वरनं ही प्रोसेस समजली पाहिजे. ठीक आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो